मुंबईमध्ये लोकलमध्ये पुन्हा एकदा दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय। दारू पिऊन सहप्रवाशाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। 4 केस खाल्ल्यात, 5वीही खाईन असं म्हणत या सहप्रवाशाला त्यानं धमकी दिली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या सहप्रवाशानंच हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय। सीएसएमटी ते पनवेल लोकलमधला हा धक्कादायक प्रकार आहे, तर लोकलमधल्या प्रवाशांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल लोकलमध्ये एका मद्यधुंद प्रवाशानं सहप्रवाशाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। विकलांग डब्यामध्ये दारू पीत मोबाईलवर मोठ्यानं शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला जाब विचारत्याच त्यानं थेट धमकी दिली आहे। आपण या संदर्भातले अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून। प्रमोद, हा व्हिडिओ समोर आलाय, त्यानंतर पोलिसांकडून काही कारवाई करण्यात आली आहे का? कारवाई करण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही। मात्र महाराष्ट्रामध्ये नक्की चाललंय का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। अत्यंत गंभीर अशा प्रकारचे प्रकरण आता समोर येतात। कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असताना कायद्याचा धाक कोणालाही राहिला नाही अशी एकंदरीत स्थिती आपण बघू शकता। 4 दिवसापूर्वी अशा प्रकारची मर्डर भर डब्यामध्ये काही प्रवाशांच्या समोर एका व्यक्तीने करावी आणि त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ समोर येतोय। म्हणजे एका विकलांग डब्यामध्ये एक व्यक्ती बॉटलमध्ये दारू घेऊन दारू पितोय आणि दुसऱ्या मोबाईलवरून तो कोणाला शिव्या देतोय आणि सहप्रवासी त्याला फक्त आवाज मोठ्यानं करू नकोस असं हटकण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर तात्काळ त्या प्रवाशांना तुझी मर्डर करून टाकेल अशा प्रकारचं बोलणं, धमकी देणं हे कुठपर्यंत बरोबर आहे आणि हे कायदा सुव्यवस्थेला पकडून आहे का, याबाबत आता महाराष्ट्र सरकारच्या वतीनं पोलिसांनी अत्यंत गंभीर होणं महत्वाचं आहे। अन्यथा लोकलमध्ये जे सामान्य नागरिक प्रवास करतात, जे गरीब लोक प्रवास करतात, त्यांना आता या लोकलमधून प्रवास करताना निश्चित भीती निर्माण होईल आणि लोकलमधून कोण प्रवास करेल की करणार नाहीये, सहप्रवासी कशा प्रकारचा असेल हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऐरणीवर आलाय या व्हिडिओतून समोर येतो। बरोबर, त्यामुळे ही मानसिकता आता ठेचली पाहिजे असंच समोर येतंय। धन्यवाद प्रमोद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.